तर वजन कमी करायचं असतं, आपण प्रयत्नही करतो, सगळ्या गोष्टी फॉलो पण करतो, वजन कमी सुद्धा होतं, पण पुन्हा वाढतं. याला काय करायचं? भारतामध्ये जे लोक राहतात त्यांच्या जीन्समध्ये स्थूलता हे बाय बर्थच आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यांचा शरीराचा आकार जो आहे तोच येतो. पण यामध्ये शरीराचा आकार आहे तोच येणं आणि त्या शरीरामध्ये असलेले शरीराचे काही घटक ते असणं वेगवेगळं असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं की एखाद्याचं वजन हे 80 केजी आहे, उंची 5 फूट 6 इंच आहे. तेच वजन एखादा 5.6 फूट इंचाचा व्यक्ती आहे, त्याचं सुद्धा वजन 80च आहे. पण दोघांना जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये फरक दिसतो. एक जो व्यक्ती आहे ती व्यक्ती मस्क्युलर दिसते आणि एक जी व्यक्ती दिसते ती फॅटी दिसते. त्याचं पोट पुढे आहे, हातावरती फॅट बऱ्यापैकी जमा आहे. असे दोन्हीही वेगवेगळे लोक सेम वजनाची दिसू शकतात. म्हणून आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला वजन कमी करताना फॅट कमी करणं हे गरजेचं आहे, ना की वजन कमी करणं. वजन जे असतं ना ते आपल्या हाडांचं सगळ्यात जास्त असतं. ज्या वेळेला आपण उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादं औषध घेतो आणि बाकीच्या वेळेला काही खात नाही, अशा वेळेला प्रॉब्लेम हा होतो की आपलं वजन कमी होतं, पण त्याचबरोबर शरीराचे घटक कमी व्हायला लागतात आणि ते खूप त्रासदायक असतात.